जय जय स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी अशी एकदिवसीय तारक मंत्र साधना जाणून घेणार आहोत। ही साधना फक्त मंत्रजप नाही, ही स्वामींशी जोडले जाण्याची प्रक्रिया आहे। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा नियम सांगणार आहे, जो पाळल्याशिवाय साधना पूर्ण होत नाही। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे कृपेचा महासागर असलेला दिवस। या दिवशी केलेली साधना सहस्त्रपटीने फळ देते, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे। स्वामी नामजप करताना मन आपोआप हलकं होतं, हेच स्वामींचं लक्षण आहे। ते आधी मन साफ करतात, मग जीवन। तारक मंत्र म्हणजे जो अडचणीतून तारतो, मनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तो म्हणजे तारक मंत्र। ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र उच्चारताना ओम म्हणजे मन शांत होतं, श्री म्हणजे शुभत्व जागृत होतं, स्वामी म्हणजे आपल्यावरती गुरुकृपा होते आणि समर्थाय म्हणजे आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते, नमः म्हणजे पूर्ण समर्पण। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 21 दिवसीय अनुष्ठान कसे करावे याविषयी सविस्तर माहिती पाहूया। अनुष्ठान सुरू करताना फार मोठी तयारी लागत नाही। ही 21 दिवसीय सेवा करताना फक्त मन स्वच्छ पाहिजे। सलग 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यासाठी आपल्याला रोज एकच वेळ ठरवायची आहे। तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कोणत्याही एका वेळेला आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे। ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामींना सांगायचं आहे, स्वामी तुमच्या कृपेसाठी आणि माझ्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मी 21 दिवस तारक मंत्र जप करत आहे। या 21 दिवसांमध्ये आपल्याला दररोज सकाळी लवकर उठायचं आहे। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचा हा तारक मंत्र म्हणायचा आहे। हा तारक मंत्र म्हणण्या अगोदर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून घ्यायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळीसुद्धा हा जप करू शकता, परंतु कमीत कमी एक माळ तरी हा मंत्र जप करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे। हा तारक मंत्र सुरू करण्याआधी आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावायची आहे, एक पाण्याचा कलश ठेवायचा आहे किंवा तुम्ही छोटा तांब्या ठेवला तरीसुद्धा चालेल। तो तांब्या किंवा कलश पाण्याने भरलेला असावा। त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला जर वेळ असेल, शक्य असेल तर तुम्ही 21 वेळासुद्धा हा तारक मंत्र म्हणू शकता। या 21 दिवसांमध्ये खोटं बोलणं, निंदा करणं, राग, द्वेष यापासून आपल्याला दूर राहायचं आहे। या 21 दिवसांमध्ये तुमची जी काही इच्छा असेल किंवा काही समस्या सुटली नाही तर मनामध्ये कोणतीही शंका आणू नका, कारण स्वामी आधी मन बदलतात आणि त्यानंतर परिस्थिती बदलत असतात। त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला ही 21 दिवसीय सेवा करायची आहे। रोज श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला त्या कलशातील पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून हे पाणी प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर 21व्या दिवशी आपल्याला स्वामींची विशेष पूजा करायची आहे। या 21व्या दिवशी म्हणजेच प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींना गोड नैवेद्य करायचा आहे, स्वामींची आरती करायची आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्याला या दिवशी अन्नदान करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता। स्वामींनी जे दिले त्यासाठी आपल्याला धन्यवाद म्हणायचं आहे। ही साधना अतिशय सोपी, साधी अशी आहे। ही साधना केल्यानंतर मन हलकं होतं, भीती कमी होते आणि योग्य निर्णय सुचतात, स्वामींची साथ जाणवते। स्वामींची ही सेवा करायला सुरुवात केल्यापासून असं वाटत असतं की स्वामी म्हणत आहेत की मी आहे, काळजी करू नकोस। तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची 21 दिवसीय सेवा करायची आहे। जर तुम्ही ही साधना सुरू करत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे। जय जय स्वामी समर्थ। स्वामी कृपा सदैव तुमच्यावरती राहो। तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।